तर पुणेकरांनो, जसं की तुम्ही बघू शकता, मी आत्ता आहे महापौर बंगल्याच्या बाहेर आणि ही गोष्ट तर प्रत्येक पुणेकरांना आता माहिती आहे की महापौर बंगल्यामधली झाडं ही कापली गेली. म्हणजे तुम्हाला लोकांना आता हे ऐकणं नॉर्मल झालं आहे. झाडं कापली गेली, महापौर बंगल्यातली झाडं कापली गेली. म्हणजे सोशल सर्कलमध्ये आपण फक्त बोलतो एकमेकांना, पण त्याच्यावरती ओपनली कोणीच काही बोलत नाही. ही म्हणजे केवढी लाजिरवाणी गोष्ट आहे. महापौरांच्या घरामधली झाडं कापली जाणं ही केवढी लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे ज्या महापौरांनी असं सांगायला पाहिजे की बाबांनो झाडं लावा, झाडं कापू नका, त्यांच्या बंगल्यातली झाडं कापली जात आहे. म्हणजे काय म्हणजे. तर महापौर मॅडमना मी एवढं सांगू इच्छितो, मंजुषा मॅडम प्लीज असं काही करू नका. पुण्याचं सौंदर्य ठेवा, झाडं कापू नका. तुम्ही उलटा पुणेकरांना सांगायला पाहिजे की बाबांनो झाडं लावा, झाडं जगवा, पाणी द्या त्यांना. तुमच्या इथली झाडं कापली जात आहे. नंतर त्यांनी काहीतरी स्टेटमेंट दिला की ट्रिम केली वगैरे, ते ठीक आहे, स्वतःचा बचाव करण्यासाठी ते बोलले काहीतरी. पण मॅडम असं करू नका प्लीज. मंजुषा मॅडम झाडं लावा, पुणेकरांना सांगा, त्यांना प्रोत्साहित करा झाडं लावायला. तुमच्यात जर इतकी झाडं कापली जात आहेत, मग तुम्ही लोकांना काय सांगणार? स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, खालती लिहिलेलं असतं स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, पुणे महापालिका, महापौर, आणि महापौरांच्याच घरातली झाडं कापली जातात. आणि पुणेकर लोक पण जास्त काही बोलत नाही, नुसतं एकमेकांना व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवा, ही करा सोशल सर्कलमध्ये आणि विसरून जा. हा मुद्दा खूप सिरियस आहे, मी सांगतोय तुम्हाला. आत्ता जरी हा मुद्दा छोटा दिसतोय, पुण्याला बर्बाद करणार हे असे मुद्दे आहेत. पुणे बर्बाद होणार या सगळ्यांनी. त्यामुळे वेळी याची दखल घ्या. तेवढंच बोलायचं आहे मला. नमस्कार.